नमस्कार मंडळी, लॉंग वीकेंड स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. माझी मम्मी, माझा भाऊ, माझी आजी, मी आणि माझा टॉम आम्ही सगळे गेलो होतो अलिबागला. अलिबागला जाताना आम्ही फेरीने गेलो आणि त्यावेळेला टॉमने जे हैराण केलंय, ओ माय गॉड. आता पुढे बघा काय काय होत आहे ते. तर आता फायनली पोहोचलोय आम्ही अलिबागला आणि चाललोय. म्हणजे टॉमने तेवढा वैताग दिला, म्हणजे त्याने उड्या बिड्या नाही मारल्या, पण इतकं लहान मुलांसारखं करत होता ना की असं म्हणजे तो घाबरला होता ना. ह्याने काय बोलतात त्याला, असं आवाज होता बोटीचा वगैरे, आणि मग ना त्याने घाबरून केलीच माझ्या अंगावर. आणि त्याच्याशिवाय हे बघा सगळे असे, मी एकदा घातलेलं ब्लॅक टी शर्ट, सगळे त्याचे केस सगळं अंगावरच असं. पण आता तो जरा झालाय, पण उतरल्यापासून जे सगळे त्याला बघत होते, सगळे नुसते येऊन हाय हू असं करत होते. पण त्याचा नुसतं त्याला लागलेलं दम. मध्ये मम्मीकडे जात होता, मध्ये माझ्याकडे जात होता, असं करून करून आलो आम्ही. आता रिसॉर्टला चाललो आहे. रिसॉर्टची रूम आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवतेच, आणि ओव्हरऑल आज दिवसभरात काय काय करणार होतो. सो आम्ही मागच्या वर्षी 1 मेला जिकडे गेलो होतो ग्रँड कार्निवल, त्यांचंच हे नवीन आउटलेट आहे जे उघडलं आहे बेलकडे या गावाच्या इथे. आणि हे थोडं आणखीन प्रशस्त, आणि तुम्ही समोर बघू शकता जास्त रूम्स आहेत, कलर्स जास्त ब्राईट आहेत, आणि ओव्हरऑल रूम टूर वगैरे पण पुढे बघाच. आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये, आणि अलिबाग इथल्या बेलकडे नागाव जवळच्या ग्रँड कार्निवल रिसॉर्टला पण आलो. मी तुम्हाला रूम दाखवते कशी आहे. सो आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती आहोत आत्ता, आणि अशी या थोडं येऊन एक 5-10 मिनटं झाल्यावर व्हिडिओ काढतो, त्याच्यामुळे थोडा पसारा आहे, पण या. सो आम्ही आता आहोत 4 जण प्लस टॉम. तर अशी रूम आहे, एक बेड आहे, आणि मॅट्रेसेस तुम्ही जसं सांगता त्याच्याप्रमाणे अवेलेबल करून मिळतात. इथे वॉशरूम आहे, वॉशरूम पण तसं प्रशस्तच आहे, म्हणजे जागा अशी कमी नाही. आरसा ह्या बाजूला. एक मेन इथली खासियत म्हणजे ना ह्या विंडोज, कारण एकदम म्हणजे असं फुल मोठ्या आपल्या स्वतःच्या साईजच्या विंडो, त्याला बाल्कनी आहे, आणि विंडोच्या बाहेर अर्थातच बाल्कनी आहे. मी शोधू या. आणि असं साधारण एक समोरचा व्ह्यू आहे, तिथला डोंगर आहे. मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये आणखीन हे जे दृश्य आहे सगळं, कारण सगळं हिरवळ होत असेल ना, तर अजून सुंदर दिसत असेल. बाकी पूल एरिया, आणि आता आम्ही जेवायला जाऊ अर्थात, तर तुम्हाला जेवण पण दाखवते. इथे ना तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण मिळेल, पण म्हणजे तुम्हाला आता अंदाज येईलच जेव्हा तुम्ही डिश बघाल तेव्हा. आणि ओव्हरऑल स्टेचे प्राइजेस आणि हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगते. आम्ही 4 जण आलो आहोत, आम्ही लॉंग विकेंडला आलो, त्यामुळे पण ह्या प्राइजेस असू शकतात. पण ओव्हरऑल जर तुम्ही तुमच्या बजेटनुसार, तुमच्या सोयीनुसार जेव्हा याल तेव्हा तुम्ही तिकडे त्यांच्याशी डिस्कस करून ठरवू शकता. मी तुम्हाला नंबर वगैरे पण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता आपण जाऊया जेवायला या. तर आता आम्ही आलो जेवायला, आणि हे लोक 3 जण नॉनव्हेज, साईश, आई आणि मम्मी, आणि मी व्हेज खाणार आहे. पण त्यांनी व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये मोदक दिला आहे. मोदक ह्या लोकांची इथल्या अलिबागची स्पेशालिटी. मला जेवण दाखवते. सो ही आहे सुरमई फ्राय. हे मला वाटतं कोलंबीचं आहे वाटतं, हे पण कोलंबीच वाटते. चपाती, सोलकढी आहे, मोदक, सॅलेड, आणि मग भात असं. तर मम्मीचं ताट मी फोटो काढायला घेतलं होतं, आणि आता मी व्हेजमधलं जेवाई सुरू करा तुम्ही. कसं आहे, काय खाल्लंस? कोलंबीच आहे ना, मच्छी बघ खाऊ नाही. आणि हे व्हेज जेवण तुम्हाला दाखव. चपाती, हे मला वाटतं पनीर आहे. भेंडी ॲक्च्युली मी खात नाही, पण ठीक आहे. अळूवडी, वरण, मोदक, सोलकढी.
टॉमला आम्ही स्पेशली वाट्या पण आणलेल्या आहेत. त्याला ह्यांनी खाली अशी कच्ची मच्छी दिली सुरमई आणि ती आता तो खातो. आत्ता कुठे तो जरा स्टेबल. टॉम मोटू पाणी पाहिजे. आत्ता कुठे तो जरा स्टेबल झालाय, नाही तर तो इतका त्रास देत होता. माय गुडनेस. मोटू टॉम बाहेर नाही जायचंय. तर आता संध्याकाळी फेरफटका मारायला म्हणून आम्ही निघालो. बीचवर चाललोय, नागाव बीचला. आणि लेट्स सी, माझा प्लॅन तर आहे वॉटर स्पोर्ट्सचा. जर आता असेल तिकडे, कारण ना मी मागच्या वेळेला जेव्हा आले होते 1 मेला, तर तेव्हा आम्ही सकाळी गेलो होतो, अर्ली मॉर्निंग जाऊन आलो होतो. आणि त्याचं झालं असं की म्हणजे त्याच्यानंतर ना बेसिकली संध्याकाळी जेव्हा आम्ही परत गेलो होतो तेव्हा तिथे मस्त असं सनसेट आणि एकदम छान दिसत होतं. तर मी तेव्हा पण विचार केला की सनसेटच्या वेळेला बघायला पाहिजे. आता बघू, मी असं ऐकलं की 6 वाजता बंद होतं आणि शिवाय आम्हाला 7ला परत सुद्धा यायचं. पण लेट्स सी काय होतंय. हे सगळे जण मम्मी आणि तुम्हाला त्यांचे पण दाखवते कपडे सगळ्यांचे. चला लेट्स गो. आम्ही जिथे राहत होतो ना ते नागाव बीचपासून एक 10 मिनिटांवर वगैरे होतं. सो आम्ही रिक्षाने आलो आणि सनसेटच्या वेळेला आलो होतो. मी म्हटलं तसं इतकं सुंदर सनसेट होता, पण गर्दी बघा जी काही भयंकर आहे. समहाऊ आम्ही मॅनेज करून वॉटर स्पोर्ट्ससाठी आम्ही चाललोय तिघांनी बनाना बोट राईड. आणि आता ते नाही दाखवू शकत, पण हे बघा एवढी भयंकर गर्दी आहे. चला फायनली. माझा ना नुसता जीव जळत होता की एवढा आलो यार, साधे कपडे घालून पण अजिबात आपल्याला फोटो काढायला. सगळं मी नंतर सांगते, तुम्ही जाते. हॅलो बनाना राईडर. आणि आता आम्ही चाललोय घोडागाडी. आय नो ॲनिमल क्रुएल्टी, सॉरी अबाउट. आम्ही आता खातोय कैरी आणि एकदम ऑथेंटिक रिएक्शन इकडे. ओव्हर ॲक्टिंग करता. सो डिनरच्या वेळेला मी व्हेज जेवणार होते. ऑफकोर्स मी नेहमीच व्हेज खाते, पण ह्या लोकांना चिकन होतं. ते कोकम सरबत, मिरगुंड, पापड, भाकरी इतकी कमाल होती ना. आणि मग हा सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही झोपलो जाऊन. कॅरिओके पण होता, त्याच्यामध्ये साईशने वगैरे गाणं गायलं. पण मी ते इथे दाखवत नाही कारण ऑफकोर्स कॉपीराईट येऊ शकतात. पण ते बघण्यासाठी मला इन्स्टाला फॉलो नक्की करू शकता. सकाळी उठलो आणि मग मी आणि साईश गेलो स्विमिंगला. मम्मी पण थोड्या वेळ आली होती. पूल इतका स्वच्छ आहे ना. आणि स्पेशली अलिबागमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे आकाश खूप स्वच्छ, आकाश इतकं क्लिअर. त्याच्यामुळे सनलाईट जरी असली तरी पण असं ना, काय म्हणतात, तेव्हा एवढं ऊन टोचत नव्हतं. पूलवर पण रूफ वगैरे असल्यामुळे एकदम निवांत आम्ही सगळं रिलॅक्स्ड होतो. आणि आमचं 2 वाजता चेकआउट होतं, त्याच्यामुळे एवढी घाई गडबड पण नव्हती. मस्त 1 तास 1.5 तास मस्तपैकी स्विमिंग वगैरे केल्यानंतर मग आम्ही लंचसाठी बाहेर आलो. मध्ये कॅरम पण खेळलो थोड्या वेळ. काजूची भाजी होती, कोथिंबीर वडी, सुकी भाजी, पोळी, वरण भात आणि येस गोड शिरा होता आणि सोलकढी होती ऑफकोर्स. सो असं एकूणच जेवण, खाणं, रूम आणि ज्या काही आम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या त्याचा हा छोटासा व्लॉग तुमच्यापर्यंत मी पोहोचवला. युजली मी मे महिन्यामध्ये अलिबागलाच मागच्या वर्षी पण गेलेले, ह्या वर्षी पण गेले होते. लेट्स होप की पुढची ट्रिप पावसाळ्यामधली आणखीन इंटरेस्टिंग असावी आणि त्याआधीही तुमच्यापर्यंत वेगवेगळे ब्लॉग्स यावे, जेणेकरून मलाही भरपूर फिरायला जाता यावं. सो आम्ही जिथे राहिलो होतो, मी सांगितलं त्याचं नाव आहे ग्रँड कार्निवल. आणि आमचे सगळ्यांचे मिळून 4 जणांचे राहण्या खाण्याचे सगळे मिळून पैसे झाले 12,000.
800 रुपये. सो येस, असा होता एक्सपिरियन्स. तुम्हाला जर इथे जायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधला कॉन्टॅक्ट नक्की बघा. ओके देन, बाय.